माझ्यासोबत आलाय, मी रनिंगला आलो, माझ्यासोबत आलाय पळत तिकडे. चल घरी चल, घरी चल, चल पळत. हो पुढं पुढं वय, पुढं वय. तिथं काय, चल चल इकडे, चल चल वय पुढं. चला कुठं देऊ गोवाल्या. अरे येई माझ्या पाठीमागं कमून आलता तू इतक्या लांब, इतक्या लांब कमून आलता मला ते सांग. हा हे गोवाल्या माझ्या पाठीमागं आलता बरं का तितकं, तितक्या लांब आलता. सांगितलं होतं मी त्याला बघून ये. रे गोवाल्या बाबांनी सांगितलं होतं तुला ये जाय म्हणलं त्याच्या पाठीमागं चालला. हा मग तिकडे कुत्र्याने धरलं पाहिजे त्याला. नको जाऊ मग येड्या, ए येड्या. अरे चला भाऊ आता कायरे घेऊन जायचं विकायला. आजीने कायरे भरल्यात, मी थोडं आवरतो आणि जाऊ आता. काय हे होतंय काय म्हणजे, आजीला तिथे सोडतो. काय रे तुमचं काय हा काय हळा तिकडं हळा. काय पाहिजे काय नाही यांना, बाहेर सोडा म्हणून राहिले. सोडून देऊ. चला रे, चला 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 जा पा. हे लगेच ताई ना दे खायला, बघा ना कशी. काय काल घेतलं होतं मुंडका अडकून. हा काल मुंडका अडकून घेतलं होतं त्या भोतात. शिंग अडकून घेतलं ना, आरडू राहिली, वाकडी झाली फार, मग आरडू राहिली हे करीत. चला चला आता आजीने लावलंय दुकान. मी येऊ का मग. हा मला जरा कांदा मार्केटला जायचंय भाव बघायला. मी कांदा मार्केटवरून येतो भाव बघून. आता चालू झाला असं का नाही काय माहिती, आताच बघतो. अजून बाजार भरला नाही बरं तसा. 20 रुपये 20 नाही ना, 35 किलो 35 किलो 35. वो केसर है, वो आंबट नहीं है, वो गोड है. आंबट है वो, आंबट नहीं ना वो. आंबट 25 नहीं. 5 रुपये बड़ा दो और ले लो. ये कितनी की ली, कितने की लिए. 1000 का. ये तो घर पे खाने को लेके जा रहे. हाँ ऐसी पूरी भाजी खरगोश ने खाई भी थी. 30 रुपये मागू राहील नाही ना. चला बघ घेतले 35 रुपये किलोनी शेवटी. इथं शेळीचा बाजार भरतो आणि कांदा मार्केट इथं कोणीच दिसना. तिथं अजून किती वाजता खोलतं काय माहिती. काय 2 रुपये 3 रुपये याचं काय चालू आहे याचं रेट. 1.5 रुपये 2 रुपये. अरे देवा काय कांदा चालू आहे बाबा. 1 आणि 2 रुपये. आपला जो चिंगळा कांदा होता ना त्याचा भाव 1.5 रुपये चालू आहे. 2 नंबर 3 रुपये. 3 नंबरचा जो चालू होता ना कालचे भाव आहेत बरं काही. त्याचा आहे ना किती म्हणलं ते 3 ते 5 चालू आहे. आणि जो 1 नंबर आहे का त्याचा 8 रुपये. काय करावं काय नाही. आपल्याकडे 2च नंबरचा आहे. 2 आणि 3 नंबरचा. 1 नंबरचा नाही जे. शेवगावचं मार्केट आहे लई डेंजर आहे बाबा. आपल्याला वांबोरी बिंबोरी न्यावं लागतं वाटतं आता कांदा. आता आत्ताच कॅन्सल करू प्लॅन. आता आहे ना आजीकडे जाऊ. ते बायाने कायऱ्या नाही आल्यात पण अजून पैसेच दिले नाही, ते बघावं लागते ना आता. बाबाचा हात आहे ना आता लई सुजायला लागलाय भाऊ. आता नगरला जायचंय हळूहळू. मी आजीला घेऊन येतो. बाबाचा हात लय सुजला असं टेमकट झालेलं त्याच्यामुळे दवाखान्यात नाही जाईल. चला लवकर भरा काही ऱ्या. चला आता बाबांनी मी चाललोय नगरला गाडीत आपल्या. आता डायरेक्ट नगरला भेटू आपण दवाखान्यात. डॉक्टर काय म्हणतात बघू. मागच्या वेळेस आहे ना पायाला पण असंच झालं बरं का, पण आहे ना ते कळलं नाही तेव्हा आहे ना त्यात पू झाला होता. त्याच्या आधी म्हणलं आता तसंच व्हायला लागले. त्याच्या आधी घेऊन जाऊ दवाखान्यात बघू काय म्हणते ते. हा ते काय ठेवा ना. कुठे येईल गाडीचं लॉक ठेवा.
चला निघायचं का? हा चला चला आता नगरला भेटू डायरेक्ट आपण. हळूच तोडायच राहिल्या. चला आता आलोय नगरला. चला दवाखान्यात चाललोय आता हळूहळू या बरं बाबा. या 1 2 3 4 5 अजून 5च आहेत. 5 पायऱ्या आहेत, 5 मजले नाही. तिचं पण दुःख. तू व्यायाम कोणी करायला लावलं तुला? व्यायाम कोणी करायला लावलं तुला? चला हळू चला बघून येईन आता 1 वाजता अर्धा 1 तासात. थांबा इथंच थांब मी गाडी आणतो. अय दामांनी जाऊन द्या. अय प्रज्ञा दाम. चला आता बाबाची ना सोनोग्राफी करायची. आता तिकडे चाललोय. ते ना मसल दिसते ते आपले स्नायू दिसते त्याच्यात काय तुटलेत काय हे झाले तेच झालंय. आम्हाला वाटलं आधी हार्ट डिस्लोकेट झाला असेल पण ते नाही झालं. बघू आता काय म्हणतात ते. चला इथंच कुठंतरी दत्त मंदिर तिथं आहे करून घेऊ ते. काफी ते परत नाही हो इतकं नाही कुठं ना करीत. ऑपरेशन माहिती काय लय मोठं ऑपरेशन नाही. चला हा बँडेज झालं शर्ट. चला आता झालंय दवाखाना डॉक्टरने ना इतका हे केलं भाऊ. नेमके आमचा नंबर लागला जेवायला गेले डॉक्टर. 1.5-2 तास आम्ही परत आणलोय. आता चाललो घरी. आता मम्मीने त्यांना फोन लावतोय. पप्पा आता गेले. मम्मीने त्यांना फोन लावतो का बाबा निघालोय म्हणून आम्ही. आता बरं वाटतं पण आता सकाळी बाबाला असं म्हणजे नाही का लय दुखत होतं बाबा. सकाळी नसली पिढा बेजार झाला म्हणजे घामंती येत होता फार. म्हणलं आता अवघडच झालं गाड्या. पण आता बरं वाटायला लागलं. गोळ्या बिळ्या दिल्या का डॉक्टरनी. गोळ्या अजून खाल्ल्या नाही मला पण. 5-6 दिवसांनी चक्कर मारायची. बुधवारी येऊ आता. चला निघू आता आपण. मंगळवार बुधवार. हा बुधवार गुरुवारी आलं तरी जमन. आता काही टेन्शन नाही. सूज वसरली का मग या म्हणले डॉक्टर. मग आता जवळ सूज वसरत नाही तर आहेच. आता आहे ना किती वाजलेत 4:30 झालेत. आता झालेत 4:30. घरी जाऊस तर 6 वाजते ना. आता 6-6:30 काम करू नका म्हणले बरं. काम काहीच नाही करायचं. मी सांगू तुम्हाला काहीच नाही करायचं काम. आता कामाला बंद. आता 2-3 महिने काम डायरेक्ट बंद. नंतर बी बंदच हळूहळू. पण आपली सवय राहून द्यायची नाही तर मग ते लई होईल. चला जाऊ घरी. आता घरी भेटू आपण. चला भाऊ आता आलोय आपण घरी. आता वाजलेत 6:27. ॲम्ब्युलन्स पुढे बंटी गोल्या तिथं निवा जेवणार. चल चल आले. थांब का बंटे. हळूच बर का. हळू उतरा म्हणलं नाही तुला एक अंगावर उडी खाईन बंटी. कुठे गेले. अरे बापरे. काय झालं? हा अरे बोला. हा चला रे चला भाऊ. आता आहे ना बर्फाने शेकायचा आहे बाबांचा हात. थोडा बर्फ तयार करायला ठेवावा लागेल फ्रीजमध्ये. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. आता किती बनलाय काय माहिती. छोटा झालाय की मोठा झालाय. चला आता भेटूया आपण एक उद्या नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आता कसं वाटतंय बाबा? हा बरं वाटतं? काय चाललंय तुझं?